दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बुलेटला कर्णकर्कश सायलेन्सर बसवायचे आणि फटाक्यांसारखा आवाज करत या गाड्या शहरातून सुसाट धावायच्या. याचं प्रमाण शाळा, कॉलेज याच्यासमोर जास्त होतं आणि अनेक तरुण हे आपल्या बुलेट गाड्यांना असले सायलेन्सर जे विनापरवाना आहेत किंवा ते कायद्याच्या विरोधात आहे असे सायलेन्सर बसवून मुद्दामून शहरामधून गाड्या फिरत होते. पंढरपूर शहर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची अगोदर इशारा दिला होता आणि पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जवळपास 70 गाड्या या पकडल्या आणि त्याचे सायलेन्सर हे काढून घेतले. आणि या सायलेन्सरवर आज पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अक्षरशः बुलडोजर म्हणण्यापेक्षा रोलर फिरवण्यात आला आणि ते जमीनदोस्त करण्यात आलेले आहेत. आगामी काळातसुद्धा अशी कारवाई सुरू राहील असा इशारा हा पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी दिलेला आहे. आणि शहरामधले नागरिक ह्या अशा सायलेन्सरला कंटाळलेले आहेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्रीच्या वेळी हे कर्णकर्कश सायलेन्सर बसवून तरुण मुलं हे शहरातून फेऱ्या मारतात आणि याचा त्रास, मनस्ताप हा नागरिकांना सहन करावा लागत होता. शहर पोलिसांच्या या कारवाईचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे आणि आणखीन कठोर कारवाई पोलिसांनी ही अशा वाहनधारकांवर करावी अशी मागणी सतत होत आहे. मात्र आज अशा 70 ते 80 सायलेन्सरवर बुलडोजर फिरवण्यात आला आहे. पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाने पंढरपूर शहरामध्ये कर्णकर्कश बुलेटचे सायलेन्सर जे स्कूल समोरून, शाळेसमोरून जे जोरजोरात फटाके वाजवत फिरत होते यांच्यावरती एक ड्राईव्ह करून कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये जवळजवळ 70 बुलेटचे सायलेन्सर हे पोलिसांनी जप्त करून त्याच्यावरती बुलडोजर रोलर फिरवलेला आहे. यातून एकच संदेश द्यायचा आहे की असे जे समाज विघातक जे कृत्य करत आहेत, समाजाला त्रास देण्याचं कृत्य जे करत आहेत, अशा प्रकारच्या जर कोणी अशा प्रकारचे कृत्य जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.